एक ब्रेकिंग न्यूज आहे। महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडले का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते भरण्यासाठी गेले असता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता यावेळी हजर नव्हता। सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते हजर होते। महायुतीचे अनेक नेते मुंबईमध्ये हजर असतानाही विधान भवनामध्ये अर्ज भरण्यासाठी मात्र कुणीच आलेलं नाहीये आणि यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडलेत की काय अशी शंका आता उपस्थित केली जाते, कारण सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडलेत की काय अशी शंका आता सर्वांच्या मनामध्ये उपस्थित आहे। काय या संदर्भातले अपडेट्स? आपण पाहतो की आज जे आहे ते राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला गेला आणि यावेळी स्वतः जे आहे ते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे सगळे नेते मंडळी उपस्थित होते। मात्र या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेही भाजपचा किंवा शिंदे गटाचा एकही नेता हजर नव्हता आणि त्याच्यामुळे अशी चर्चा सुरू झालेली आहे की महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडलेत की काय। खरं तर आपण पाहत आहोत की सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त राष्ट्रवादीचेच नेते या ठिकाणी उपस्थित होते। भाजपचे आणि शिवसेना शिंदे गटाचे अनेक नेते सध्या आज खरं तर मुंबईत आहेत, मात्र कुणीही विधान भवनात येऊन खरं तर या उमेदवारी अर्ज भरतानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं नाही आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडलेत का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। अगदी धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।